सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर तालुक्यातलं कासेगाव हे द्राक्ष आणि डाळिंबाचं आगर मानलं जातं। पण गेल्या काही वर्षांपासून पाणी टंचाईमुळे कीड रोगांमुळे इथली डाळिंब द्राक्षाची शेती उद्ध्वस्त झाली आहे। द्राक्षांसाठी उभे केलेले लोखंडी सांगाडे लोकांना बिनकामाचे वाटू लागलेत। अशावेळी दिलीप ढुणे यांनी मात्र या सांगाड्याचा योग्य वापर करत त्यावर कारल्याचा मळा फुलवलाय। यंदा त्यांना 2.5 एकरातल्या कारल्यापासून एकरी किमान 7 ते 8 लाखांचा नफा हाती येईल अशी अपेक्षा आहे। आज आपण त्यांच्या कारला शेतीची यशोगाथा जाणून घेण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात जाणार आहोत। दिलीप ढुणेंची कासेगावात 15 एकर शेती आहे। गेल्या अनेक वर्षांपासून यामध्ये ते द्राक्ष डाळिंबाचे पीक घेत होते। पण गेल्या 2 ते 3 वर्षांपासून त्यांनी दुष्काळ, हवामानातले बदल तसंच अकाळी पाऊस यासारख्या अनेक संकटांना तोंड दिलंय। यामध्ये त्यांची द्राक्ष शेती उद्ध्वस्त झाली। मग त्यांनी आपलं नियोजन भाजीपाला पिकाकडे वळवलं। गेल्या वर्षी त्यांनी भोपळ्याचं उत्पादन घेतलं। त्यानंतर यंदा 2.5 एकरांवर त्यांनी कारल्याची लागवड केली आहे। यासाठी द्राक्षांसाठी उभे केलेले लोखंडी सांगाडे कामी आले। आपण उभा राहिलेल्या या प्लॉटमध्ये आता सध्या US 33 ही पांढरी व्हरायटी कारल्याची लागण केलेली आहे। ह्याच्या आधी पूर्वी ह्या फाउंडेशनवर स्ट्रक्चरवर द्राक्षाची बाग होती, पण पाणी कमी असल्यामुळं द्राक्षाची बाग जळून गेली। त्यामुळे कमी पाण्यावर काय करायचा हा प्रश्न निर्माण पडला असता माझे मामा विजय पांढरे यांनी कारल्याची लागण करायला सांगितले व मी सुरुवातीला US आपले हे आमंत्रित हिरवी व्हरायटी केली। त्यामध्ये बऱ्यापैकी पैसे कमी दिवसात झाले। साधारणतः लागण झाल्यावर 2 महिन्यांनी कारलं चालू झालं आणि 3 महिने चाललं। सुरुवातीला 2014 साली त्यांना मित्रांकडून मिळालेल्या माहितीवरून कारल्याची लागवड केली। पहिलाच प्रयोग असल्यानं त्यांना 2.5 एकरांमध्ये 1.5 लाख रुपयांचा खर्च वजा जाता 6 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं। गेल्या वर्षी त्यांनी भोपळ्याची लागवड केली, तर यंदा पुन्हा कारल्याची लागवड केली। माझ्याकडे आता आपण उभारलेलं ही पूर्वी द्राक्षाची बाग होती। या द्राक्षाच्या बागेला पाणी कमी असल्यामुळे बाग जळून गेली। नंतर काय करायचा हा प्रश्न निर्माण झाला असता मी ही कारल्याची लागण केली। ह्यापूर्वी पण कारले आणि भोपळा दुधी भोपळा ह्याचं एक पीक घेतलं, त्यात मला थोडंसं बऱ्यापैकी पैसे मिळाले। नंतर मी आत्ता ही साधारणतः 1 मेला कारल्याची लागण केली। प्रथम रानाची उभी आडवी पूर्ण मशागत करून घेतली आणि नंतर साधारणतः 2 फूट उंचीचे बेड सोडून घेतले। बेड सोडायच्या आधी शेणखत, सुपर फॉस्फेट, बेसल डोस थोडासा टाकला आणि बोत सोडून नंतर ड्रीप हातरून घेतली व साधारणतः 8 बाय 2 म्हणजे 2 वळीतील अंतर 8 फूट आणि 2 फुटावर 1 बी असं टोकन पद्धतीने लागून करून घेतली। कमी पाण्यात कारल्याचं पीक घ्यायचं मोठं संकट त्यांच्या पुढे होतं, पण यावर त्यांनी मोठ्या नियोजनातून मात केली। ठिबकचा वापर केल्यानं त्यांना शेततळ्यातल्या पाण्यावर कारल्याचं पीक चांगलं जोपासता आलं। लागण करायच्या आधी आपण रानाची पूर्ण उभी आडवी मशागत करून घेतली। नंतर 7-8 टेलर शेणखत घातलं, सुपर फॉस्फेट, फोरेट आणि काय बेसल डोस टाकून बोध बांधून घेतले। त्यानंतर ड्रीप हातरून पाणी थोडंसं सोडून साधारणतः 2 फुटावर 1 बी ह्याप्रमाणे लागण केली आणि लागण केल्यानंतर साधारणतः 1.5-2 महिन्यानंतर हा माल चालू झालेला आहे। साधारणतः आत्तापर्यंत 25-26 टन माल गेलेला आहे व राहिलेल्या 1 महिन्यात 1.5 महिन्यात आणखीन एक 25 टन माल अपेक्षित आहे। सध्या बाजारात 30 रुपये 35 रुपये मार्केट ह्या व्हरायटीला मिळत असून या व्हरायटीचं म्हणजे रोगाला पण कमी प्रमाणात बळी पडलेले आहे। बदलत्या हवामानाचा अंदाज घेऊन करपा आणि थ्रिप्स या रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रयत्न केले। दर 5 ते 6 दिवसांनी कीडनाशकांचे फवारे घेतले। लागवडीनंतर 40व्या दिवशी कारल्याचं पीक हाती आलं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी फार कमी या कारल्या पिकाला लागत आहे। थोडं जर पाणी जास्त सोडलं तर वेल पिवळा पडून वेलाची पूर्ण वाढ थांबली जाते। त्यामुळं अत्यंत कमी प्रमाणात पाणी ह्या पिकास लागत आहे आणि कमी पाण्यावर चांगलं उत्पन्न मला सध्या ह्यापासून मिळत आहे। पहिल्या तोड्याला 2.5 एकरात 700 किलो कारल्याचं उत्पादन हाती आलं। वाशीच्या मार्केटमध्ये विक्री केली असता 60 रुपये किलोचा दरही मिळाला।
दुसऱ्या तोड्याला 1 टन कारल्याचं उत्पादन हाती आलं. आतापर्यंत किमान 25 टन कारल्याचा तोडा झालाय. साधारणतः 25 टनाच्या आसपास आत्तापर्यंत माल गेलेला आहे. 5-5.5 लाख रुपये आत्तापर्यंत खर्च वजा जाता ह्या पिकातून मिळालेले आहेत. आणि आणखीन साधारणतः 25 ते 30 टन माल या प्लॉटमधून निघाल अशी अपेक्षा आहे. दुणे यांना एकूण 9 ते 10 लाखांचं उत्पन्न हाती येईल अशी अपेक्षा आहे. तर यातून 2 ते 3 लाखांचा खर्च वगळता अंदाजे 6 ते 8 लाखांचा निव्वळ नफा हाती येईल अशी अपेक्षा आहे. दुणेंना शेती कामात आई, पत्नी यांची मोलाची साथ मिळते. द्राक्षासाठी उभ्या केलेल्या सांगाड्यांनी द्राक्षाची आठवण कडू करून ठेवली होती. मात्र कडू असलेल्या कारल्यानं प्रत्यक्षात द्राक्षाची आठवण पुन्हा गोड करण्याचं काम केल्याचं दुण्यांच्या शेतात दिसून येतंय. भारत नागने, साम टीव्ही, पंढरपूर.